तर मित्रांनो, आजच्या या व्हिडिओमध्ये मी बोलणार आहे आयफोन 17बद्दल. आपल्याला आपण बघितलं असेल सगळीकडे, न्यूजमध्ये, रील्समध्ये, फेसबुक, सोशल मीडिया सगळीकडे, की मुंबईमध्ये PKCमध्ये ज्या प्रकारे लोक लागलेत लाईनीत आणि अर्ध्या रात्रीपासून मिडनाईटपासून ते रांगेत लागलेले आहेत. आणि त्यातनं 2-3 लोक तर असे आहेत जे मागच्या वर्षी पण लागलेले आहेत, त्याच्या मागच्या वर्षी पण लागलेले, म्हणजे दरवर्षी ते आयफोन घेतात. बहुतेक ते यूट्यूब काहीतरी ब्लॉगर असतील. तर ठीक आहे, पण जर सामान्य माणूस जर असं बालिशपणा जर दाखवत असेल तर समजून घ्या की आपली यंग जनरेशन किती मॅच्युअर आहे. आणि कारण की त्या आयफोनमध्ये एवढे काही खास फीचर्स नसतात. एवढे ज्या प्रकारे ते प्राईस वाढवतात तेवढे फीचर्स नाही येतात, तेवढे फीचर्स ते डेव्हलप करत नाही. एक फीचर वाढवून जर तुम्ही 10,000 प्राईस वाढवत असाल तर ते परवडणार नाही सामान्य माणसाला. आणि महत्त्वाचं म्हणजे की एवढं इमॅच्युअर मानसिकता आहे आपली, की म्हणून त्यांनी जे ॲपल कंपनी आहे त्यांनी आपलं स्टोअर 2-3 स्टोअर आपले भारतात काढले. कारण की त्यांना माहिती आहे की भारतात रील बनवणारे लोक भरपूर आहेत. मी आयफोनमधून रील्स बनवत नाही, पण त्यांना माहिती आहे की त्यांना समजून आलं आहे की सगळ्यात जास्त जर वापर भारतात आयफोनचा होता तो रील बनवण्यासाठी. हा पूर्ण डेटा त्यांच्याकडे जातो की कशासाठी आयफोन वापरला जातो त्यांचा. तर त्यांना माहिती आहे की ज्या प्रकारे इंस्टाग्रामवर इथले लोक दिवसभर रील्सच बनवतात आणि रील्ससाठीच ते आयफोन घेतात, कॅमेरा घेतात. तर त्यांना खूप चांगला मार्केट भेटला आहे की त्यासाठीच त्यांनी एवढा स्टोर्स बँगलोरमध्ये, पुण्यात आणि आता मुंबईमध्ये पण त्यांनी हे ॲपलचा स्टोअर उघडलेला आहे आणि त्यांना पुरेपूर फायदा होतो आहे. आणि मला नाही वाटत की ह्याच्यात काही कमी येणार आहे. पुढच्या वर्षी पण जेव्हा जर त्यांनी नवीन आयफोन आणला तर हीच अशीच लाईन अपेक्षित आहे सगळीकडे. म्हणायचा अर्थ असा आहे की जर तुम्ही दुसरे जर देश बघितले, अमेरिका बघितलं, गल्फ बघितलं, दुबई बघितलं, किंवा इव्हन थायलंड, व्हिएतनामसारखे देश जरी बघितलं तर ते पण आपल्यापेक्षा जास्त प्रोडक्टिव्ह आहे. ते काय रील्स बनवत नाही. बघा, तुम्ही चेक करा, सगळ्यात जास्त रील्स कुठे बनवल्या जातात तुम्हाला कळेल, ते भारतात. आणि हे जे लोक आयफोन घेतात ते काय अनबॉक्सिंगसाठी त्यांनी घेतलेलं आहे. म्हणजे स्वतःच्या पर्पजसाठी आयफोन घेत नाही इथे लोक फक्त रील्स बनवण्यासाठीच आयफोन घेतात. ज्यांनी आयफोन घेतला आहे त्यांच्या सोशल मीडियावर जाऊन बघा, त्यांनी लगेच अनबॉक्सिंगचा व्हिडिओ बनवला असेल आणि पोस्ट केला असेल त्यांच्या इंस्टाग्रामवर आणि फेसबुकवर, यूट्यूबवर. 100% सांगू शकतो मी. ह्याच्यासाठीच एका खेळण्यासारखंच आयफोन वापरला जातो इथे भारतात.